काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं कळतंय। गुरुदास कामतांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। प्राजक्ता, खरं तर गेल्या 7 ते 8 महिन्यातला कामतांचा हा दुसरा राजीनामा आहे आणि त्यांच्या एकूण कारकिर्दीचा जर विचार केला तर जवळपास तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा हे असं घडतंय। म्हणजे याच्या आधी देखील कामतांनी अशा प्रकारे दबावतंत्र जे आहे ते वापरलेलं आहे। यावेळी जे कारण कदाचित सांगितलं जाते ते गुजरातच्या संदर्भातलं आहे। गुजरातचे प्रभारी म्हणून गुरुदास कामत हे गेल्या काही काळापासून काम करत होते आणि गुजरातच्या ज्या स्थानिक निवडणुका होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं। मात्र सध्या पुन्हा एकदा जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा काँग्रेसच्या हायकमांडनं एक नव्या नियुक्त्या ज्या आहेत त्या आज सकाळीच केलेल्या आहेत आणि त्याच्यात पाठोपाठ गुरुदास कामत यांनी काँग्रेसमधल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण नाराज आहोत हायकमांडवरती। हायकमांडची जी कार्यपद्धती आहे ती आपल्या शैलीला किंवा आपल्याला विचारात घेऊन होत नाहीये अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। अर्थात गुरुदास कामत जे पहिल्यापासून केवळ काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत। इतक्या वेळा नाराजी असली तर त्यांनी दुसरा कुठला मार्ग स्वीकारलेला नाहीये आणि त्यामुळे आता देखील यावेळी काय होणार, पुन्हा एकदा हायकमांड त्यांचं मन वळवण्यात यशस्वी होणार का किंवा त्यांना काही वेगळा पर्याय दिला जाणार का, याकडे सगळ्यांचं पुन्हा एकदा लक्ष। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली बातमी आल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रश्न हेच उपस्थित होत आहेत की आतापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळा गुरुदास कामत यांनी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमधल्या ज्या सगळ्या चालीरीती आहेत त्याबद्दल नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवर अशा पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं गुरुदास कामत काय करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।